आज आता आपण वर्डचं पहिलं असाइनमेंट जी आहे ती बघू. मी इथं प्रोग्रामच्या इथं आलेलो आहे, सर्च विंडोला आलो आहे. वर्ड टाईप केलं आहे फक्त. इथनं मी क्लिक करतो म्हणजे आपलं वर्ड सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन होईल. याला ब्लँक डॉक्युमेंट असं म्हणायचं, नवीन डॉक्युमेंट आपण घेतो आहे. आणि हे बाकीचे आहेत हे आपण जास्त यूज करत नाही, पण हे जे आहेत हे सगळे काय आहेत तर टेम्पलेट्स आहेत. तर आपण ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं. आता पहा, तुम्हाला जे वर्ड ओपन होईल हे या पद्धतीने वर्ड ओपन झालं आहे. आता आपण आधी या स्क्रीनची माहिती घेऊया, कारण या स्क्रीनची माहिती का आवश्यक आहे. तर प्रत्येक कुठलंही तुम्ही जरी सॉफ्टवेअर घेतलं, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट, असं कुठलंही सॉफ्टवेअर जरी तुम्ही घेतलं तरी साधारणपणे तुम्हाला हाच मेनू दिसतो. त्यामुळे तुम्हाला आधी ही स्क्रीन सगळी समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. याला काय म्हणायचं आहे, क्विक ॲक्सेस बार. हा जो बार आहे याला काय म्हणायचं, क्विक ॲक्सेस बार. मी इथं जर क्लिक केलं तर बघा, आता आता तर मी समजा न्यूला क्लिक केलं, बघा इथं आलं का न्यू. बघा म्हणजे काय झालं तर क्विक ॲक्सेस बार हा एक शॉर्टकट प्रॉपर्टी बार आहे, ज्यामध्ये आपण हे जे सगळे दिसतात ना तुम्हाला सिम्बॉलिक जे आहेत, या सगळ्या कमांड्स आहेत ना त्या इथे येऊन स्टोअर होतात. बघा आता इथं मी परत येतो, यात मी ओपनला घेतो. बघा आता ज्याला टिक केलेले आहेत ते इथं दिसत आहेत तुम्हाला. मी आता हे ओपनला घेतो, बघा काय दिसतंय. आलं का ओपन. म्हणजे क्विक ॲक्सेस बारचा हा फास्ट काम करण्यासाठी उपयोग होतो, म्हणून याला आपण क्विक ॲक्सेस बार असं आपण म्हणतो. हा पण तुम्हाला कस्टमाइज करता येतो, ते आपण नंतर पाहू शकतो. हे जे डॉक्युमेंट वन लिहिलं आहे हा टायटल बार आहे. इथे जेव्हा तुम्ही फाईलला एखाद्या नाव देता ते नाव या ठिकाणी सेव्ह होत असतं. त्यानंतर हे मिनिमाइज आहे, म्हणजे तुमची फाईल अशी खाली येऊन थांबते. पाहता परत मी याला करतो, हे मॅक्झिमाइज झालं आहे. पण हे रिस्टोर आहे बघा, म्हणजे ज्यावेळी विंडो तुमची छोटी असते, हे बघा छोटी विंडो असते, कधी कधी तुम्ही बघाल एकदम असं एवढी छोटीशी विंडो तयार होत असते, तेव्हा तुम्ही रिस्टोर करा आणि ही क्लोज करा. ठीक आहे. आता हे जे तुम्ही बघताय तर हे सगळा मेनू बार आहे. बघा काय काय मेनू आहेत आपल्याकडं, फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू आणि हेल्प आलेला आहे. तर हे सगळे तुमचे आता हा सगळा मेनू बार आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे प्रॉपर्टीज आहेत किंवा कमांड्स आहेत म्हणतात, प्रॉपर्टी बारवर दिसतो म्हणून प्रॉपर्टीज म्हणायचं. ॲक्च्युअली त्या सगळ्या काय आहेत, कमांड ग्रुप्स आहेत. या इन्सर्टला मी सिलेक्ट केलं तर बघा आता ह्या इन्सर्टच्या कमांड्स मला या दिसत आहेत बघा. आणि ग्रुप म्हणजे काय येतं तर आता हे इलिस्ट्रेशन्स आहेत. या इलिस्ट्रेशनला बघा तुम्ही इथपासून ते इथपर्यंत या सगळ्या काय झाल्या इलिस्ट्रेशन्सच्या कमांड झाल्या. तसं मी जो होमला गेलो तर या फॉन्ट या ग्रुपमध्ये एवढ्या मला कमांड दिसतात, पॅराग्राफमध्ये एवढ्या कमांड दिसतात, स्टाईलला एवढ्या कमांड दिसतात. लक्षात आलं. म्हणजे अशा कमांड्स तुम्हाला इंटरनली या दिसतात बघा. डिझाईनला तुम्हाला दिसेल, लेआउटला दिसेल. तर असं हे सगळं आहे. आणि याला आपण काय म्हणायचं, या प्रॉपर्टी बारला रिबन असं म्हणतात. लक्षात आलं. तर ही रिबन तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ठेवा, किंवा स्क्रीन मोठा करायचा असेल तर तुम्ही रिबन तुम्ही ओपन करू शकता, म्हणजे रिबन हाईड करू शकता, ॲज वेल ॲज अनहाईड पण करू शकता. ते कसं करायचं ते बघा. आता कुठल्याही मेनूला जा, व्ह्यूमध्ये जा, कोलॅप्स रिबन. बघा काय केलं, राईट क्लिक केलं कुठल्या याला, कोलॅप्स रिबन, हे घ्या आलं का परत. आणि तेच शॉर्टकट जर वापरायचं असेल तर कंट्रोल+F1 गेला का. बघा परत कंट्रोल+F1 यूज करा, आली का रिबन. त्यानंतर काय येतात, रूलर्स येतात. वा या काय आहेत, रूलर्स. ही काय हॉरिझॉन्टल रूलर आणि ही काय व्हर्टिकल रूलर आहे. या रूलरमुळं तुम्हाला आता हे लेफ्टकडनं एखादं जे पेज तुम्ही प्रिंट करा तर लेफ्ट साईडनी किती डिस्टन्स सोडलं हे कळेल, हे राईट साईडनी किती सोडलं ते कळतं. तसं हे टॉपला आणि बॉटमला किती आहे ते कळतं. तर ही कुठनं आणतो आपण, तर व्ह्यूमध्ये जायचं आणि हे बघा ही रूलर ही घेतली, आली का. बघा परत काढतो, आलं. त्यानंतर इथ्यात ग्रीड लाईन पण दिसतात बघा, आले का, ग्राफ पेपरसारखं आहे. हे बघा आलं लक्षात. आणि नेव्हिगेशन पॅन फार महत्त्वाचा असतो, त्यामुळे तुमचं पेज कुठं आहे काय आहे ते कळतं, ते आपण नंतर बघणार आहोत. लक्षात आलं. तसंच तुम्हाला इथं स्क्रोल बार दिसतो बघा, हे व्हर्टिकल मुवमेंट आहे. आणि इथं खाली जी आहे ती हॉरिझॉन्टल मुवमेंट. हा झूम बार आहे बघा. याने मी काय करतो, हा ऑब्जेक्ट जरा वाढवतो बघा, वाढलं का पेज. आता तुम्हाला इथं हा स्क्रोल बार हॉरिझॉन्टल आहे हा दिसेल. मी जर याला इथं 100% केलं बघा, हा स्क्रोल बार ॲटोमॅटिकली गेला आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतं बघा पेज 1 of 1, 0 वर्ड्स, इंग्लिश. आता मी इथे काही जरी लिहिलं ना तरी वर्ड्समध्ये बघा किती कन्वर्ट झालं, सिंगल वर्ड तयार झालेला आहे. लक्षात आलं का. हं? तुम्हाला सेंटेन्स किती झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या याच्यावरनं कळतं. आलं लक्षात. तर हे स्टेटस दिसतं की कुठे कुठे आहे काय आहे. आणि हा खाली जो बार आहे हा टास्क बार आहे. इथं बघा आता इथं खूप सारे आयकॉन इथे मी इथं स्टोअर करून ठेवलेले आहेत. म्हणजे मी इथं फक्त क्लिक केलं
तर ते ओपन होत असतं. म्हणून याला आपण काय म्हणायचं, टास्क बार असं. कुठलीही फाईल जर तयार केली तर ती फाईल तुम्ही इथं एकापेक्षा जास्त फाईल तयार केल्या तर त्या तुम्ही इथं खाली आणून ठेवू शकता. बघा आता ही वर्डची फाईल दिसते तुम्हाला. आता 2 फाईल तयार केल्या असतात, 2 फाईल इथे दिसल्या असत्या, म्हणजे हवी ते तुम्ही क्लिक करू शकला असता. त्यानंतर इथं तुम्हाला जर बघाल ना तर तुम्हाला या टास्कबारवर काही प्रॉपर्टी, आता मी माझ्या याच्यावरती बघा, आजचं टेम्परेचर काय आहे, 35 आहे, इंटरनेट चालू आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसतंय. लक्षात येतंय का? त्यानंतर तुम्ही जर बघाल इथे आजचं वेदर कसं असेल, नंतर तुम्ही जर ह्याच्यात गेलात तर इथं बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी सेट करून ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यात सगळ्या डिटेल्स ज्या आहेत या सगळ्या दिसत आहेत. बरोबर आहे. आज आता आपण काय करणार आहे, फाईलमध्ये जाणार आणि फाईलच्या प्रॉपर्टीज बघायच्यात आपल्याला. बघा आता फाईलच्या प्रॉपर्टीज मी काय करणार आहे पहा. फाईलमध्ये जातो आणि मी याला सेव्ह म्हणतो. पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही मगाशी आपण न्यू केलेलं आहे, ओपन केली ना फाईल न्यू, ती न्यू बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आता सेव्ह दाखवलं. तर मी ज्यावेळी सेव्ह म्हणतो ना तो तुम्हाला विचारेल कुठं सेव्ह करायचं आहे. तर मी आता हे डेस्कटॉप घेतोय. तुम्हाला मी शिकवलं आहे की आपण डी ड्राईव्ह किंवा ई ड्राईव्हला जाऊन सेव्ह करायचं असं. तुम्ही तुमच्या नावाचं एक फोल्डर तयार करायचं आहे डी किंवा ई ड्राईव्हला आणि त्यात ते सेव्ह करतो. मी आता डेस्कटॉपला घेतो बघा, ह्याला डबल क्लिक करतो बघा. ह्याला मी डबल क्लिक केलं, इथे न्यू फोल्डर जर केलं तर नवीन फोल्डरमध्ये येईल. इथे मी समजा वर्ड असं लिहिलं बरं का. बघा मी आता वर्ड या नावाने हे करतोय, म्हणजे वर्ड नावाच्या फाईलमध्ये माझ्या वर्डच्या सगळ्या फोल्डर्स असणार आहे. आता ह्याला मी काय करतो, फाईल मेनू, मी फाईलचे डिटेल्स लिहिणार आहे म्हणून फाईल मेनू असं मी याला नाव देतो. याला मी सेव्ह म्हणतो. बघा आता इथं आलं का फाईल मेनू नाव, बघा इथे दिसलं. मगाशी काय होतं आठवतं का कोणाला, डॉक्युमेंट 1 या नावाने हे त्याच्यात होतं. आता काय आलं, फाईल 1 या नावाने आलेलं आहे. ओके, लक्षात आलं का? आता समजा तुम्ही एक कोटेशन बनवलं बरं का, कॉम्प्युटरचा बिझनेस आहे आणि तुम्ही जर कोटेशन बनवलं असलं तर पहिल्या कस्टमरला तर तुम्ही एक काय फॉर एक्झाम्पल लेट्स से मिस्टर पाटील या नावाने एक तुम्ही फाईल सेव्ह केली आणि एक कोटेशन देऊन टाकलं. एक अर्धा तासाने दुसऱ्या कस्टमरला त्याला त्या टाईपचंच कोटेशन द्यायचं आहे, फक्त थोडेफार चेंजेस करायचे. मग तुम्ही काय कराल, तुम्ही परत सगळे लेटर लिहित बसाल का? तर तसं लिहायची गरज नाही. मग तुम्ही ते काय कराल, फाईल मेनूमध्ये जायचं आणि सेव्ह ॲज म्हणायचं. म्हणजे काय होतं, डुप्लिकेट तयार होते. म्हणजे हा जी आपली फाईल मेनू या नावाने जी फाईल आहे ती तशीच राहील, पण याच्यामध्ये डुप्लिकेट तयार होईल. बघा फाईल सेव्ह ॲज, बघा तो आता विचारेल मला फाईलला नाव, हे घ्या वर्डमध्ये मी करतोय बरोबर आहे. बघा आता मी काय करतो, नुसतं याला फर्स्ट फाईल हे नाव मी ह्याला दिलं, याला मी सेव्ह म्हणतो. बघा हे बघा आलं का फर्स्ट फाईल दिसतंय. हां आलं. इथं जरा आल टॅब दाबतो बघा बरं. हां फर्स्ट फाईल आले का, इथं मेनू दिसतो ना तुम्हाला. आलं का लक्षात? आणि तुमची जी मेनू करून ठेवलेला आहे आपण, तो पण तिथं तुम्हाला वरती तुम्हाला तो दिसणारच आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला फाईलमध्ये आता आपण काय काय मेनू बघितले आहेत पहा. न्यू बघितलं आहे, ओपन बघितलं आहे, सॉरी न्यू बघितलं, सेव्ह बघितलं, सेव्ह ॲज बघितलं. आता मी क्लोज करतो बघा. हे झालं माझं क्लोज. म्हणजे काय झालं, वर्ड क्लोज नाही झालेलं, फाईल क्लोज झालेली. मी फाईलमध्ये जातो. आता ओपनला आलो बघा डायरेक्ट मी. इथं मला दिसेल आणि इथं नाही दिसलं तर मला काय करायला लागेल, ब्राउज करायला लागेल आणि मग ओपन करायला लागेल. मी आता फर्स्ट फाईल या नावात येतो. बघा आली का फर्स्ट फाईल इथे, बरोबर. मी आता याच्यात येतो आणि आता हे इन्फॉर्मेशन आहे बरं का. हां मी याच्यात जातो, प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि एन्क्रिप्ट विथ पासवर्ड. बघा हां मी पासवर्ड टाकतोय बरं का फाईलला. आता आपण म्हणजे थोडक्यात काय शिकायचं आहे, पासवर्ड टाकणं. आता मी ए नाव टाकतो. बघा परत कन्फर्म करा, पासवर्ड एच टाकलं आहे, ओके म्हटलं आहे. फाईलला सेव्ह करतो मी. हां काय नाव आहे फाईलला, फर्स्ट फाईल. यात आलो आणि मी ह्याला क्लोज केलं. ठीक आहे. परत फाईलमध्ये आलो, ओपनमध्ये आलो, फर्स्ट फाईल क्लिक केलं. बघा हा पासवर्ड विचारतोय. तर आता या पासवर्डला मी जर चुकीचा टाकला पासवर्ड, बघा मी आता एस नावाने टाकला. बघा काय होतं, पासवर्ड इज इनकरेक्ट, वर्ड कॅनॉट ओपन फाईल. म्हणजे याचा अर्थ काय आला, तुमचा पासवर्ड सेट झालेला आहे. मी आता फाईलमध्ये जातो, परत फर्स्ट फाईल येतो, इथं ए टाईप केलं, ओके झालं. बघा आली का फर्स्ट फाईल दिसतं इथं नाव, गुड. आता मी काय करतो, परत त्यात जातो, परत तसंच बरं का. का जातो मी, तर मला हा पासवर्ड काढून टाकायचा आहे. घ्या डिलीट करा, हे घ्या, आलं, ओके झालं.
परत सेव्ह करा. बघा आता पासवर्ड सेट झाले की नाही चेक करायचं आहे. क्लोज करा आणि परत ओपन म्हणून फर्स्ट फाईल ओपन करा. गॉट इट. बघा बरं फर्स्ट फाईल झाली ओपन. काही विचारलं का त्यांनी? नाही. आता मी परत फाईलमध्ये जातो बघा. बघा इन्फो झालं, न्यू झालं, ओपन झालं, सेव्ह एज झालं आहे. बरोबर आहे. आता प्रिंटला जा. आहे काय प्रिंटला आलो मी. बघा माझं डॉक्युमेंट कसं दिसतं हे दिसतं. एकापेक्षा जास्त पेज असेल तर इथं कळेल तुम्हाला. इथं तुमचं प्रिंट म्हटलं तर तुमचा जो काय प्रिंटर आहे तो इथे येईल. याला मी प्रिंट करतो आणि प्रिंट ऑल पेजेस. सगळे पेज करायचे असेल सगळे करा. समजा तुमच्याकडे 10 पेज आहेत तर सगळे करायचे असतील तर 1 to 10 येईल. पण मला समजा हां सेकंड नंबर 4 नंबर 6 नंबर म्हणजे 2 4 6 असे पेज करायचे असतील तर काय करायला लागेल. मग त्यावेळी मात्र मला थोडीशी आयडिया करेल. 2,4,6 असं मला लिहायला लागेल. आणि आता उलटं विचार तुम्ही. 2 3 4 5 6 असे 5 पेज आहेत. ही 5 पेज मला जर करायची असेल तर 2-6. लक्षात आलं. म्हणजे 1 नंबर येणार नाही, 7 8 9 हे पण येणार नाही. म्हणजे 2-6 केलं की ते प्रिंट व्हायला येईल. लक्षात आलं का तुमच्या. शेअर आपण आता सध्या वापरत नाही. तुमच्याकडे जर लायसन असेल आणि एकापेक्षा जास्त कॉम्प्युटरला तुमची फाईल जर शेअर करायची असेल त्यावेळी तुम्हाला करता येतं. एक्सपोर्टचा यूज काय होतं बघा. आपण सगळेजण व्हॉट्सअप आता यूज करतो. व्हॉट्सअपवरती कुठल्या टाईपच्या फाईल जास्त दिसतात बरं सांगता येईल कोणाला? बघा सांगा बरं. पी डी एफ फाईल्स आपण जास्त यूज करत असतो. पी डी एफ फाईल म्हणजे काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पी डी एफचा अर्थ काय आला? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट विच इज अनएडिटेबल. म्हणजे कुठलंही त्याला एडिट करता येत नाही. काही वाक्य मी सिलेक्ट म्हणजे डिलीट केली, चेंज केली वगैरे असलं काही करता येत नाही. त्यामुळे मगाशी जसं आपण कोटेशन केलं की नाही, तर वर्डचं कोटेशन तुम्ही मेल केलं आणि समजा समोरच्या माणसाला तुम्ही एखाद्याला मेल केलं आहे आणि त्याने जर कोटेशनमध्ये जर काही बदल केला म्हटलं की तुम्ही हेच पाठवलं तर. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, तर तुमची एडिट करता येणारी फाईल जर तुम्ही पाठवली तर त्यात काहीही बदल होऊ शकतात. किंवा तुमच्याकडे समजा समजा मी मराठी लेटर टाईप केलं पण दुसऱ्याकडे ते मराठी फॉन्ट नसतील तर काय होईल. तर तिथं काहीतरी सिम्बॉलिक प्रेझेंटेशन येईल कारण त्याच्याकडे ते फॉन्ट नाही आहेत. मग आहे या स्वरूपात म्हणजे ॲज अ पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये जे पाठवायचं असेल तर मला ते पी डी एफ फाईल करायला लागते. याला काय म्हणायचं? क्रिएट पी डी एफ. हे घ्या. तर ही पी डी एफ तयार होते. ही फर्स्ट फाईल डेस्कटॉप वर्ड या नावाच्या ह्याच्यात झाली पब्लिश. पहा आता ही फर्स्ट फाईल ॲटोमॅटिकली तुमची तयार होईल. आता याच्यात पण बरं का, आता जर नवीन तुम्ही जर ॲडॉब रीडर जर बघाल ना तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट तुम्ही इंटरनेटला पण कनेक्ट होता बरं का. त्यामुळे तुमच्याकडे सॉफ्टवेअर कसं आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आता बघा मी इथं टाईप करतोय किंवा याला मी सिलेक्ट करतो आणि डिलीट वगैरे करायचा प्रयत्न करतो. बघा बरं डिलीट पण होत नाही आहे. लक्षात येतं का? म्हणजे याचा काही उपयोग होतोय का? नाही होते. लक्षात येतं आहे. मी आता परत वर्ड फाईलला आलो आहे आणि काम करतो आहे. म्हणून मगाची जी फाईल आपण केली ना पी डी एफ फाईल ती इम्पॉर्टंट असते कारण ती फोटोसारखी तयार झालेली असते. एक्सपोर्ट लक्षात आलं, क्लोज आलं लक्षात. आता तुम्हाला हा जो ऑप्शन्स आहे ना या ऑप्शनमध्ये तुम्हाला या सगळ्याचं सेटिंग मिळतं. ते जसं जसं तुम्ही एक्सपर्टाईज व्हाल ती येईल. आता उदाहरणार्थ सेटिंग त्यात मिळतं म्हणजे काय, मी याला सिलेक्ट केलं बघा. हे बघा आता हा फॉन्ट ग्रुप जो आहे ना इथला हा फॉन्ट ग्रुप इथं पण जायची गरज नाही. मी याच्यात इथं आलो ना याला सिलेक्ट केलं ना हे आला का. म्हणजे ह्या जे फॉन्ट ग्रुपचं जे काही सगळ्या कमांड आहेत या सगळ्या कमांड इथं आल्यावर तुम्हाला दिसेल बघा. परत एकदा सिलेक्ट करतो आहे आलं का आता हे सगळं. म्हणजे मला जे ऑपरेशन्स इथं वर्ण करायची होती ती मी इथल्या इथंच करू शकतो. लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपला फाईल मेनू आज आपण कंप्लीट केलेला आहे. आता तुम्ही एखादी फाईल तयार करायची, फाईल ओपन करायची आणि एखादी फाईल तयार करून त्यामध्ये काहीतरी लिहायचं आहे, टायपिंग करायचं आहे. रोज तुम्हाला काही टायपिंग करायचं आहे. पण मी आता तुम्हाला जाता जाता एक तुम्हाला मी एक शॉर्टकट दाखवतो की मला काय करायचं आहे. एक 7-8 पॅराग्राफ मी टाकतो. 7 पॅराग्राफ टाकतो ज्याच्यामध्ये 5 ओळी असतील. आणि हे बघा हा आला इमिजिएट. हा आला. हे मी तुम्हाला शिकवणार आहे पण ते आत्ता शिकवणार नाही. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व मेनू आपला झालेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आज आपण फाईल मेनू पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. ओके.